प्रश्न पहिला, सूर्याचा रंग खरोखर कोणता आहे? ऑप्शन ए लाल, बी पिवळा, सी पांढरा, डी जांभळा. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पांढरा. पृथ्वीच्या वातावरणामुळे सूर्य पिवळा दिसतो, पण अवकाशातून पाहिल्यास तो पांढरा आहे. प्रश्न क्रमांक 2, दररोज मानवी शरीरात रक्त किती अंतर प्रवास करते? ऑप्शन ए 2000 किलोमीटर, बी 5000 किलोमीटर, सी 22000 किलोमीटर, डी 19000 किलोमीटर. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी 19000 किलोमीटर. हृदय सतत रक्त पंप करत असल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून रक्त दररोज हजारो किलोमीटर प्रवास करते. प्रश्न क्रमांक 3, आपण रडत असताना नाकातून पाणी का येतं? ऑप्शन ए मेंदू सिग्नल देतो, बी घसातून येतं, सी सर्दी होते, डी डोळे आणि नाक जोडलेले असतात. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी डोळे आणि नाक जोडलेले असतात. अश्रू नाकातील मार्गातून वाहतात म्हणून रडताना नाक वाहते. प्रश्न क्रमांक 4, आकाशातून वीज आधी चमकते आणि आवाज नंतर का येतो? ऑप्शन ए ढग हलतात, बी आवाज वेगवान आहे, सी प्रकाशाचा वेग जास्त आहे, डी प्रकाश जड आहे. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी प्रकाशाचा वेग जास्त आहे. प्रकाशाचा वेग आवाजापेक्षा लाखो पट जास्त आहे. प्रश्न क्रमांक 5, आपल्या शरीरातून घाम का निघतो? ऑप्शन ए थंड ठेवण्यासाठी, बी शरीर स्वच्छ करण्यासाठी, सी रक्त वाढवण्यासाठी, डी स्नायू मजबूत करण्यासाठी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए थंड ठेवण्यासाठी. घाम बाष्पीभवन होऊन शरीराचे तापमान कमी करतो. प्रश्न क्रमांक 6, जर पृथ्वीने अचानक फिरण्याचं बंद केलं तर काय होईल? ऑप्शन ए चंद्र पृथ्वीवर पडेल, बी लोक हवेत फेकले जातील, सी सूर्य बंद होईल, डी चंद्र नाहीसा होईल. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी लोक हवेत फेकले जातील. पृथ्वी विषुववृत्तावर सुमारे 1600 किलोमीटर तास वेगाने फिरते. अचानक थांबल्यास सर्व वस्तू पुढे फेकले जातील. प्रश्न क्रमांक 7, मेंदूला वेदना का जाणवत नाहीत? ऑप्शन ए तो जाड आहे, बी रक्त खूप जास्त, सी तो झोपलेला असतो, डी त्यात पेन रिसेप्टर्स नाहीत. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी पेन रिसेप्टर्स नाहीत. मेंदूचे ऊतींमध्ये वेदना जाणवणारे रिसेप्टर्स नसतात. प्रश्न क्रमांक 8, आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला साधारण किती पेशी मरतात? ऑप्शन ए 1000, बी 20000, सी लाखो, डी 2 लाख. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी लाखो. शरीर सतत जुने पेशी बदलत राहतो. प्रश्न क्रमांक 9, जर पृथ्वीवर हवा नसती तर आकाश कसं दिसलं असतं? ऑप्शन ए निळं, बी नारंगी, सी हिरवं, डी काळं. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी काळं. आकाशाचा निळा रंग स्कॅटरिंगमुळे दिसतो. प्रश्न क्रमांक 10, जर आपण सतत एका सुगंधात राहिलो तर काही वेळाने तो वास येणं का बंद होतं? ऑप्शन ए नाक अचानक बंद होतं, बी सुगंध बदलतो, सी मेंदू त्या वासाकडे दुर्लक्ष करतो, डी हवा बदलते. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मेंदू दुर्लक्ष करतो. याला सेन्सोरी ॲडॅप्टेशन म्हणतात. मेंदू सततचा सिग्नल फिल्टर करतो. प्रश्न क्रमांक 11, आपण कधी कधी का अचानक जुन्या आठवणी वासामुळे आठवतो? ऑप्शन ए योगायोग, बी वास थेट स्मरण केंद्राशी जोडलेला असल्यामुळे, सी डोळे कारण, डी कान कारण. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी वास थेट स्मरण केंद्राशी जोडलेला असल्यामुळे. वास ओळखणारी मेंदूची प्रणाली थेट आठवणी
आणि भावना नियंत्रित करणाऱ्या भागाशी जोडलेली असते, म्हणून एखादा वास लगेच जुनी आठवण जागवू शकतो. प्रश्न क्रमांक 12. ऑक्टोपसला 3 हृदय का असतात? ऑप्शन ए 2 गिल्ससाठी रक्त पंप करतात, 1 शरीरासाठी. बी 2 शरीरासाठी, 1 मेंदूसाठी. सी तो मोठा आहे. डी पाण्यात वेगासाठी. याचे बरोबर उत्तर असेल 2 गिल्ससाठी, 1 शरीरासाठी. ऑक्टोपसला 3 हृदय असतात कारण त्याच्या शरीरात ऑक्सिजन वाहून नेणारं रक्त कमी कार्यक्षम असतं. 2 हृदय गिल्सकडे रक्त पाठवतात आणि तिसरे हृदय शरीराच्या उरलेल्या भागात रक्त पंप करतं. प्रश्न क्रमांक 13. आपल्या पोटातील आम्ल धातू विरघळू शकतं, पण पोट स्वतः का सुरक्षित राहतं? ऑप्शन ए पोट कठीण. बी अन्न वाचवतं. सी संरक्षण थर. डी पाणी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी संरक्षण थर. पोटाच्या आतल्या भिंतीवर जाड म्युकस थर आणि बायकार्बोनेट संरक्षण असतं, जो आम्लाला थेट पेशींना स्पर्श करू देत नाही, म्हणून तीव्र आम्ल असूनही पोट स्वतःचं नुकसान टाळतं. प्रश्न क्रमांक 14. मानवाला भूक लागली हे मेंदू कशावरून ओळखतो? ऑप्शन ए पोट रिकामं. बी रक्तातील साखरेची पातळी. सी आवाज. डी वास. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी रक्तातील साखर. मेंदूतील हायपोथॅलेमस रक्तातील साखरेची पातळी आणि ग्रेलिन वाढल्याचा सिग्नल ओळखतो, त्यामुळे भूक लागली असं जाणवतं. प्रश्न क्रमांक 15. कोणता रंग सर्वात जास्त उष्णता शोषतो? ऑप्शन ए पांढरा. बी पिवळा. सी लाल. डी काळा. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी काळा. म्हणून उन्हाळ्यात काळे कपडे घात जास्त गरम वाटतं. धन्यवाद.